नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मतदारांचा फार छान प्रतिसाद आहे आणि आमचाच विजय आहे हे निश्चित आहे. हा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026 मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे यांनी. नामदार गणेश नाईक यांच्या कृपाशीर्वादाने प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवत असलेल्या उर्मिला सुरेश शिंदे यांनी आपल्या निवडणूक प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. सेक्टर 10 मधील ट्रॉन्जिस्ट कॅम्प, महालक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर 3 आदी परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्या प्रत्यक्षात मतदारांच्या भेटी घेत आहेत. ओम शांतिरस्तो तुष्टिरस्तो पुष्टिरस्तो आरोग्यम मस्तो यशस्वी वहा प्रचंड मतानी विजयी भा. ते गणेशजी नाईक यांच्या आशीर्वादामुळे मला प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी मिळाली आहे. मी प्रभाग क्रमांक 17 मधून ट्रॉन्जिस्ट कॅम्प आणि सेक्टर 3 इथे आम्ही प्रचाराची सुरुवात केली. तिथे चांगला प्रतिसाद आहे. आमचे 3 कॅन्डिडेट आम्ही सोबत होतो. दर्शन भोईर, शीतल भोईर, अवधूत मोरे हे आमच्यासोबत होते. मतदारांचा फार छान प्रतिसाद आहे आणि आमचाच विजय आहे हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे, दर्शन भोईर, शीतल भोईर आणि अवधूत मोरे या 4ही उमेदवारांच्या विजयाकरिता भाजप कार्यकर्त्यांची टीम मैदानात उतरली आहे आणि भाजपच्या रणरागिणी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता जोरदार प्रचार करत आहेत. आमचे उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे यांच्याबरोबर आम्ही प्रचारासाठी जातो आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही जे काय हे प्रचार करतो आहे तर मतदारांचा म्हणजे आम्हाला हे बराच प्रतिसाद आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रचंड मताने त्यांना विजयी करा हीच अपेक्षा. हम लोग विभाग 17 से सब जगह प्रचार कर रहे हैं. हमारे चारों उम्मीदवार हैं हमारे साथ में और हमें सब लोग का अच्छा सा प्रतिशत मिल रहा है. हम सबको डिटेल में बता रहे हैं कि हमारे बीजेपी के में 3 कमल हैं और बैट है. तो सब लोग अच्छे से समझ रहे हैं और हमें लगता है कि इस बार हमारी जीत होनी पक्की है. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.